टोमॅटोला भाव नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो तुडवून चिखल केला। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये कोंढाळा गावामधील 200 ते 300 शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली। सध्या हे टोमॅटो काढणीला आलेत, परंतु बाजारामध्ये टोमॅटोला कवडी मोल भाव मिळतोय आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो अक्षरशः तुडवलेले आहेत। नाराशीमुळे शेतकऱ्यांना उन्हापासून डाळिंबाचं संरक्षण व्हावं यासाठी 2 एकर डाळिंबाच्या बागेला क्रॉप कव्हरचं आच्छादन केलंय आणि त्यामुळे फळांना उन्हापासून होणारं सनबर्निंग होत नाहीये। त्याशिवाय फवारण्यांचा खर्च सुद्धा कमी येतोय, फळांची गुणवत्ता सुधारतेय आणि त्यामुळे शेतकरी आता आधुनिक पर्याय वापरताना पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी शुल्क हटवल्यानंतर बाजारभाव वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र सध्या बाजारामध्ये कांद्याला 7 ते 12 रुपये किलोच्या दरम्यान भाव मिळतोय। सांगलीमध्ये मागणी जास्त आणि उत्पादन कमी आणि त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून गवारच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। देशी गवारीला प्रति किलो 100 ते 120 रुपये दर मिळतोय, तर लिंबू 5 रुपयाला 1 मिळतोय आणि या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना कमी तर व्यापाऱ्यांना जास्त फायदा होतोय। नाशिकमध्ये लिंबाच्या दरामध्ये वाढ झाल्याची माहिती आहे। मनमाड, येवला, चांदवड या भागांमध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणामध्ये वाढून पारा 42 अंशांपर्यंत पोहोचलाय। तापमानामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे लिंबू सरबतची मागणी सुद्धा वाढली आहे। मात्र बाजारामध्ये लिंबूंच्या भावाने उसळी घेतलेली आहे। किरकोळ बाजारामध्ये एक लिंबू जवळजवळ 10 ते 12 रुपयांपर्यंत मिळतोय। अमरावतीमध्ये वाढत्या तापमानाचा संत्रा पिकाला मोठा फटका बसतोय आणि उन्हामुळे संत्रा फळांना गळ लागलेली आहे। हजारोंचा खर्च करून फुगवलेल्या बागा उद्ध्वस्त होताना दिसतायत आणि त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये। वाशिमच्या शेलगाव राजगुरे या गावामध्ये एका शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रावर जांभूळ बाग फुलवली। ही बाग चांगलीच बहरली असून विदर्भामध्ये हा पहिलाच प्रयोग आहे आणि मे महिन्यामध्ये जांभळाची पहिली तोडणी सुद्धा होणार आहे। त्यातून शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। वाशिममध्ये बहुतांश शेतकरी यंदा सोयाबीनच्या घरगुती बियाणाचा वापर करणार आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 4,01,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे। खानदेशामध्ये सध्या पपई लागवड कमी होत किंवा हवी तेवढी नाही आणि त्यामुळे पपई रोपांची मागणी आणि उठाव कमी असून रोपांचे दर बरेच घसरलेले आहेत। सध्या 15 नंबर वाणाच्या पपई रोपांचे दर 9 ते 10 रुपये मिळतात आणि या रोपांची मागणी अधिक आहे। बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हमीभाव केंद्र बंद झालं असलं तरी बाजारामध्ये सोयाबीनचे भाव 4,000 ते 4,300 रुपयांवर स्थिर होते। मात्र आता 4,770 रुपये क्विंटलपर्यंत भाव वाढलेले आहेत। बांगलादेशने द्राक्षांवर निर्यात शुल्क लागू केलं आणि त्यामुळे नाशिकच्या द्राक्षांना मोठा फटका बसतोय। निर्यात बंद असल्यामुळे 12,000 टन द्राक्ष बाजारामध्ये विक्रीसाठी आलेली आहेत आणि त्यामुळे द्राक्षांचे भाव पूर्णपणे गडगडून गेलेत। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा नवं संकट उभं ठाकलंय। जालन्यामधील तीव्र उन्हाचा मोसंबीच्या बागांना फटका बसतोय आणि तापमानामुळे मोसंबीची फळबाग पूर्णपणे गळून गेल्याचं पाहायला मिळतंय। काही फळांना डाग लागून बागेचं मोठं नुकसान होत आहे। तालुक्यामध्ये जवळपास 5,000 हेक्टरवर मोसंबीच्या बागा आहेत आणि त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी बरेच चिंतेत दिसतात।